नवीन चालू वा वा समोर समोर वा मी एक फोटो काढतो झाला नाही तयार सर वाहन तुम्ही फोटो नका काढू आदमी का गांडूळ आणि नाडेप बॅक साईडचं जे आहे ते नाडेप आहे त्याला स्पेस ठेवलेला आहे ते एरेशनसाठी आहे. हे जे बेड पाहिजेत आपण ह्या बेडची जी रुंदी आहे ती जवळपास 4-4.5 ते 5 फुटाची रुंदी आहे आणि लांबीला जवळपास 10 ते 12 फुटाचे बेड येतात. या बेडला पण जाळ्या बसवल्यात बघा. ह्या ज्या जाळ्या येतात या जाळ्या काम करतात हवा बेडमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी म्हणजे एरेशनचं काम करतात. आणि जे एक्स्ट्रा पाणी आहे तर एक्स्ट्रा पाणी पण याच्यामधून निघून जाईल त्यासाठी यूज करतात. इथं पाईप बसवलेला आहे या पाईपच्या माध्यमातून पण एरेशन होतं आणि जे व्हर्मी वॉश वगैरे कलेक्ट केला जातो तर पाईपच्या माध्यमातून पण केला जातो. इथे एक कनेक्शन वगैरे त्यांनी काढलं असेल सगळ्या बेडचा जो सगळ्या बेडमधील जो अर्क आहे तो अर्क त्या पाईपच्या माध्यमातून निघून जातो. तर आपल्यापैकी जे CRP आहेत तर त्यांना माहिती की कोणकोणती व्हरायटी याच्यामध्ये यूज केल्या जातात. म्हणजे गांडूळ खताच्या जाती येतात तर गांडूळ खत बनवण्यासाठी ज्या जाती वापरल्या जातात तर कोणत्या वापरल्या जातात म्हणजे कोण CRP ना माहिती आहे का? किनवट गांडूळ खत जाती संदर्भाने सांगितलं होतं तुम्हाला सांगितलं होतं कोणते 80% आपण वापर केला जातो कारण की त्यांची एकतर लांबी त्यांची साईज आणि अंडे देण्याची क्षमता जी आहे तर ती कॅपॅसिटी त्यांची जास्त आहे. त्याच्यानंतर काम करण्याची म्हणजे जास्त खाद्य खाण्याची पण त्यांची जी कॅपॅसिटी आहे तर त्या बाकीच्या ज्या किंवा आपल्या लोकल ज्या जाती येतात तर त्यांच्यापेक्षा ह्या 2 जातीची प्रामुख्याने निवड करून त्यांचा वापर गांडूळ खत बनवण्यासाठी केला जातो. तर या प्रकारे त्या गांडूळ खत आता टाकलेले त्यांनी शेणखत वगैरे टाकलेले आतमध्ये कदाचित गांडूळ पण असतील काही बेडमध्ये तयार पण झालेले असतील. आणि हे बघा हे पोते यूज केलेले इथं हे पोते यूज केले याच्यासाठी की एकतर पाणी धरून ठेवेल जास्त दिवस ठेवेल. त्याच्यानंतर जे काही म्हणजे पाखरं वगैरे पक्षी वगैरे येतं किंवा बाकी तुमचे घूस वगैरे असेल किंवा मुंगस वगैरे असतील ते खाऊ नये म्हणून हे पॅक राहतात. काही परिपक्व गांडूळ आहे ते एका दिवसात 100 ग्राम खाद्य खातात. त्यामुळं याची जीवनक्रम जे आहे ते दिवसा खाली जातात दिवसा वरून खाली खात जातात आणि रात्रीला वर येऊन त्यांचं हे करतात वर विष्ठा सोडतात. हे जे गांडूळ आहे ते 24 एवढं काम करतात. थोडंफार रिलॅक्स घेत असतील म्हणजे आपल्यासारखं नाही की 7-8 तास काम करायचं नंतर आराम करायचा. हे कंटिन्यू खायचं काम करतात. आणि खाल्ल्यानंतर त्यांची जी विष्ठा आहे त्यांची विष्ठा म्हणजे गांडूळ खत. त्यांच्या आपण जर गांडुळाला हातामध्ये घेतलं तर एक ऑइली स्किन त्यांची दिसते आपल्याला. तो जो पदार्थ याच्यामध्ये मिक्स होतो तर तो व्हर्मी वॉशच्या माध्यमातून आपल्याला भेटतो. ह्युमस वगैरे म्हणतो आपल्या शेतीला ह्युमिक ऍसिड वगैरे लागतं ते ह्युमस म्हणतो. तर हे व्हर्मी वॉश मध्ये मिक्स होतं. त्यांची ऑइली स्किन असते ऑइल मध्ये CRP समजून घ्या तुम्हाला पण नॉलेज असणार. पण नाडे बघत होतो बरेच दिवसात काय केलेलं आहे गांडूळ बेड सारखंच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे पण लाईव्हलीहूड आपल्याला म्हणजे ऍक्च्युअल पाहायला मिळतं. गरजेचं आहे हे याच्यामध्ये दिसून पडतं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्यांनी परत त्याला पाणी करून पण सोडलेलं आहे. त्याच्यामुळे थंडावा ऑटोमॅटिक तुम्ही त्याचा फायदा घ्या. संदर्भाने बघून घ्या एकदम. आणि पोत्यापेक्षा तुम्ही जर जो आपला हे असतो ग्रीन कपडा तो वापरायचा तर एकदम बेस्ट असतो. याचं कारण असं पोत्यामध्ये कसं आहे गांडूळला काय वाटतं म्हणजे काय गांडूळला काय वाटतं हे पोतं म्हणजे त्यांचं खाद्य आहे. खाद्य ते गांडूळ असं माझा मस्त आणि याच्यामध्ये गांडूळ गुंतून मरतात जास्त गुंतात याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ग्रीन कपडा जर टाकला जर ग्रीन कपडा वापरला तर एकदम बेस्ट आहे. पोते याच्यासाठी टाकलेले आहे की पोते पाणी पकडून ठेवते. नाही नाही ते आपलं ते बरोबर आहे. पुन्हा गांडूळ खाली जातं. ग्रीन का आपलं नेट काय लवकर जास्त थांबत नाही त्याच्यामध्ये जास्त वेळ पाणी थांबते. नाही नाही ह्याच्यामध्ये काय होतं सर हे असं जाऊन बसतो मग जे बाकी पक्षी आहेत किंवा जे मुंगस वगैरे येतात आणि त्याला वाटतं हेच खाद्य आहे. नाही जर अडकले मधात तर ते मरून जातात. नाही एक प्लस पॉईंट तुमचा पण आहे एक प्लस पॉईंट सतीश सर संतोष सरांचा पण आहे की खरंच ते काही आहे तर मरून पण जातं त्याच्यामध्ये गुंततात गांडूळ. नाही नाही ऍक्च्युली गुंतले ह्याच्यात हवा खेळती पण राहते ते प्लस पॉईंट पण आहे तो. पण असं आहे की ओलाव्यासाठी आणि थंडाव्यासाठी हा आपला साठी पण आणि आपण जर हे आता हे परमानंट स्ट्रक्चर हे सगळे परमानंट स्ट्रक्चर येतात आपले जे आहे ते आपण इकडे पोर्टेबल आहेत आपण इकडे तिकडे यूज करू शकतो. ज्यांच्याकडे जागा आहे ते शेतकरी अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन वगैरे आपण नरेगामधून घेऊ शकतो. नरेगामधून पण आपण हे घेऊ शकतो. आपल्याकडे आता आपण प्लॅन करतोय प्रत्येक ठिकाणी व्हर्मिकल्चरचे शेड्स वगैरे आहेत है ना. आपल्या नरेगावातून आपण प्लॅन केलेले
तर आपण आता जे काही दिलेले आहे ते प्लास्टिक आपले जे प्लास्टिकचे नाही का, तर हे लोकांना सवय लागावी त्याच्याकडे वळावेत. असे बऱ्याच ठिकाणी जुन्या टाईपमध्ये लोकांनी बांधलेले होते पण त्याचा वापर शून्य आहे. पण आपण आता छोट्याकडून आपला उद्देश असा असणार आहे की भविष्यात लोकांनी अशा प्रकारचं तयार करावं आणि हे तयार करण्यासाठी मग आपलं ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असतील, नरेगा असतील, ह्या स्कीम्स आहेत याचा बेनिफिट्स आपण लोकांना मिळवून देऊ शकतो. आता ते तुमच्या पाठीमागचं जे स्ट्रक्चर आहे याला काही जास्त वेगळं करण्याची गरज नाही. फक्त तुमचा कुजलेला काळी कचरा आहे त्याच्यात आणून भरायचा आहे, त्याची प्रोसेस सुरू होती. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काळजी घ्यायची आहे की नाही. ओलावा ठेवणं, आता आपण बेड लावलेले आहेत पण आपण गांडूळ टाकले आणि त्याला पाणीच नाही टाकलं तर नंतर ते काय होते, गांडूळ मरून जाते आहे का नाही. आमच्या इकडे एक आम्ही बघितलं होतं, एक चांगल्या पद्धतीनं बेड बसवलेला होता पण ते नंतर पाणीच नाही टाकलं, त्यात गांडूळ राहिले नाही, त्यात आम्हाला दुसऱ्या ठिकाणचे गांडूळ त्यात आणून सोडावे लागले. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये तर हे. आणि आता आपण दिलेत, आपण सांगतो आकडा आम्ही 200 दिले, 400 दिले, 600 दिले तिन्ही तालुके मिळून नाही का. पण ज्यावेळेस आपण व्हिजिटला एखाद्या डिपार्टमेंटचा अधिकारी येतो त्यांना ते पण आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी देतात. आपण छोट्यापासून सुरुवात करतोय तर आपल्याला याच्या छोट्या ज्या गोष्टी ह्या टिकवणं का गरजेच्या आहेत. जोपर्यंत याच्यातून चांगल्या प्रतीचं गांडूळ खत तयार होऊन शेतकरी वापरत नाही तोपर्यंत याला व्हॅल्यू झिरो आहे. आपण दिलं म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली का नाही. पण जोपर्यंत ह्या 200 पैकी 150 लोकांचं याच्यातून चांगल्या पद्धतीचं खत ते निर्माण होणार नाही किंवा निघणार नाही आणि वापरणार नाही, ज्यावेळेस शेतकरी वापरल ना त्यावेळेस त्यांच्या अनुभव ते स्वतः सांगतील. तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आता सध्या रोजगार हमीमध्ये आपण ओडीके पण केलेला आहे बऱ्याच लोकांचा. तर एका बेडला जवळपास 10 ते 11 हजार रुपये अनुदान आहे. म्हणजे रोजगार हमी अंतर्गत ते काम करू शकतो आपण. नाडेपचं पण करू शकतो आणि गांडूळ बेडचं पण करू शकतो. आणि हे दीर्घकाळ हे काम होते. हे शेड त्याला छोटे फॉगर्स वगैरे लावलेले आहे. फॉगर्स लावले, स्प्रिंकलर लावून छोटे. पाणी ओलावा. ओलावा आता आमच्या जिथं सर एकच शेतकरी आहे म्हणजे गोकुंदेमध्ये असतात ते, म्हणजे गव्हर्नमेंट जॉबला काहीतरी आहेत ते, त्यांचा पिऊन गांडूळ आणलेत. पण तो व्यक्ती त्या भागामध्ये 500-600 रुपये किलोने गांडूळ विकते आणि जवळपास 15 ते 20 रुपये किलोने गांडूळ खत विकते आणि त्या शेतकऱ्याकडून भरपूर लोक घेऊन जातात. तुम्ही काय हे दादा काहीतरी सांग. आणि गांडूळ त्याने आपल्या आमच्या किनवटमध्ये पूर्ण गांडूळ खत आहे. पेरण्यासाठी किंवा भाजीपाल्यासाठी त्याचा वापर करतात, तिथून घेऊन जातात सर. अच्छा हा. आणि वर्मी वॉश त्याने लिटर प्रमाणे विकतात सर. आणि पूर्ण जे त्याने 10 गाया केलेल्या आहेत ते गायाचं पूर्ण जे मलमूत्र आहे डायरेक्ट त्यांनी हिरीमध्ये सोडले आणि त्याचं पूर्ण शेती आता 100% सुद्धा रासायनिक खत म्हणजे शेण पण आणि त्यांनी काय केलं सर, एक बायोगॅस आणलेलं आहे. गॅस तयार करतात, ती स्लरी करून त्याने बेड मध्ये पण युज करतात. वर्मी वॉश वगैरे किंवा गायचं गोमूत्र, जनावरांचं जे मूत्र आहे ते सगळं डायरेक्ट विहिरीमध्ये सोडतात आणि डायरेक्ट पाण्यासोबत हे येतात. त्या विहिरीचं पाणी ते पियाला वगैरे आणि सर दुसरी गोष्ट 3 वर्ष झालं केलंय. आज ह्या मी स्वतः त्याच्या शेताच्या जवळ राहतो आणि त्याने बघा सर 3 एकरमध्ये 75 क्विंटल सोयाबीन काढलंय सर. 3 एकर मध्ये. ते शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्याकडे आपल्याला सगळंच पाहायला भेटेल. त्याचं शेड नेट आहे, त्याचं पॉली हाऊस आहे, त्याचं रेशीम आहे, शेवगा आहे, चिंच आहे, आंबा आहे, भाजीपाला आहे, केळी आहे, बाकीची पिकं येतं, हे सगळं आहे. गायी येतात, जनावर. आपण व्हिजिटला आता येतात तुम्हाला व्हिजिट तिकडे आपण प्लॅन जाऊ शकतो. आता आपण जी काही आपल्या देशात जी चिनी मुर्गी म्हणून नाव ऐकलं, चिनी कोंबडी, चिनी कोंबडीचं पालन आहे इथं ते